नमस्कार मित्रांनो, कसे आहात? आजच्या नवीन व्हिडिओ मित्रांनो तुमचं स्वागत आहे। तुम्ही जर राशन कार्डची केवायसी केली नसेल तर नक्कीच हा व्हिडिओ मी तुमच्यासाठी आणलेला आहे। या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे तुम्ही राशन कार्डची घरी बसल्या केवायसी कशी करू शकता। मित्रांनो, सरकारने एक मोठी न्यूज अशी काढली आहे की तुम्हाला राशन कार्डची केवायसी करणं खूप आवश्यक आहे। नाहीतर तुमचं राशन बनवणार, एक तर तुमचं राशन कार्ड बनवणार। तर तुम्ही आज लवकरात लवकर राशन कार्डची केवायसी करून घ्या। चला तर कोणताही वेळ न करता आपल्या व्हिडिओला सुरुवात करणार आहोत। दैनिक जागरण आर्टिकल तुम्ही बघू शकता मित्रांनो, इथे काय है, राशन कार्ड ही केवाईसी 1 जुलाई को बंद हो जाएगा। राशन कार्ड फटाफट करवा ले अपना काम, अनाज भी नहीं मिलेगा। राशन कार्ड में अंकित प्रत्यय सदस्यों को ई केवाईसी करना अनिवार्य कर दिया गया है। राष्ट्रीय खाद्य सुरक्षा अधिनियम के अंतर्गत आने वाले लाभुकों को हर हालत में निर्धारित समय पर अपना ई केवाईसी करना होगा। ऐसा नहीं करने की स्थिति में संबंधित लाभुक का नाम हटाया हुए उन्हें खाद्य के लाभ से वंचित कर दिया जाएगा। इसकी अंतिम तिथि है 30 जून है। मित्रांनो, हे हिंदीमधला आर्टिकल तुम्ही वाचून घेऊ शकता। आणि मी तुम्हाला सगळ्यात अगोदर तुम्ही ई केवायसी केली का हे चेक करून दाखवणार आहे। त्यासाठी तुम्हाला प्ले स्टोअरवर मेरा राशन हे नाव टाकायचं आहे। नाव टाकल्यावर तुम्हाला हे ॲप ओपन करायचं आहे। इन्स्टॉल केल्यावर ओपन झाल्यावर मित्रांनो तुम्हाला असं पेज उघडणार आहे। ॲपचं इंटरफेस पेज उघडल्यावर तुम्हाला इथे सगळ्यात अगोदर आधार सेटिंगवर क्लिक करायचं आहे। इथे आधार सेटिंगवर क्लिक केल्यावर तुम्हाला सगळ्यात अगोदर इथे तुम्हाला आधार संख्यावर सिलेक्ट करायचं आहे। आधार संख्यावर तुम्हाला इथे सिलेक्ट केल्यावर तुम्हाला खाली तुमचा राशन कार्ड नंबर आधार कार्ड नंबर टाकायचा आहे। आधार कार्ड नंबर टाकल्यावर इथे तुम्हाला सबमिट करायचं आहे। सबमिट केल्यावर तुम्हाला इथे तुमच्या घरातल्या सर्व मेंबरचे डिटेल दिसणार आहे। ज्या मेंबरसमोर यस लागलेला आहे त्याची लिंक आहे, तो राशन कार्डसोबत लिंक आहे। ज्या मेंबरसोबत समजा नोर दिसणार आहे त्याचं लिंक नाही आहे। जे तुम्ही बघू शकता सर्व मेंबरसमोर यस आहे, म्हणजे हे सर्व लिंक आहे। चला तर तुम्हाला मी आता ई केवायसी करून दाखवणार आहे। सगळ्यात अगोदर तुम्हाला मित्रांनो आता गुगलवर यायचं आहे। गुगलवर आल्यावर तुम्हाला NFSA या नावाची एक वेबसाईट आहे। तुम्हाला सर्च केल्यावर पहिल्या नंबरच्या वेबसाईटवर तुम्हाला क्लिक करायचं आहे। ऑफिशियल वेबसाईट आहे राशन कार्डची। याच्यावर तुम्हाला आल्यावर सगळ्यात अगोदर इथे राईट साईडला 3 डॉटवर क्लिक करायचं आहे। 3 डॉटवर क्लिक केल्यावर तुम्हाला परत एकदा 3 डॉटवर क्लिक करायचं आहे। इथे तुम्हाला 3 डॉटवर क्लिक केल्यावर राशन कार्ड इथे नाव दिसणार आहे, त्याच्यावर तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे। त्याच्यावर सिलेक्ट केल्यावर तुम्हाला इथे राशन कार्ड डिटेल ऑन स्टेट पोर्टल हे दिसत असेल नाव, याच्यावर तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे। इथे सर्व स्टेटचे नाव दिसून जाईल। इथे जर तुम्हाला तुमच्या स्टेटचं नाव नाही दिसत असेल तर तुम्हाला परत एकदा इथे सगळ्यात वर 3 डॉटवर क्लिक करायचं आहे। तुम्हाला इथे खाली डेस्कटॉप साईड हे निवडायचं आहे आणि ओके झाल्यावर तुम्हाला इथे तुमच्या स्टेटचं नाव दिसून जाणार आहे। इथे तुम्हाला तुमच्या स्टेटच्या नावावर क्लिक करायचं आहे। इथे क्लिक केल्यावर ओके करून तुमच्या स्टेटचे ऑफिशियल पेज उघडून जाणार आहे। तुमच्या स्टेटचं ऑफिशियल पेज उघडल्यावर इथे तुम्हाला 3 डॉटवर आणखीन एकदा क्लिक करायचं आहे, तुम्हाला दिसत असेल स्क्रीनवर। आणि तुम्हाला इथे ई सिटीजन या नावावर सिलेक्ट करायचं आहे। क्लिक केल्यावर इथे तुम्हाला सर्च युअर डिजिटल राशन कार्ड डिटेल दिसत असेल तुम्हाला, इथे तुम्हाला क्लिक करायचं आहे। क्लिक केल्यावर इथे तुम्हाला सगळ्यात अगोदर तुमचा इथे राशन कार्ड स्टेटस चेक होत आहे। इथे तुम्हाला सगळ्यात अगोदर राशन कार्ड नंबर टाकायचा आहे आणि खाली कॅप्चा टाकल्यावर सर्च ऑप्शनवर क्लिक करायचं आहे। सर्च ऑप्शनवर क्लिक केल्यावर तुम्हाला खाली यायचं आहे। खाली आल्यावर तुम्हाला इथे राशन कार्ड तुमचं सर्व दिसून जाईल। इथे राशन कार्डची पूर्ण डिटेल तुम्हाला इथे दिसून जाणार आहे। इथे जर तुमचा एरिया जर हा रेड असला तर तुम्ही समजून जायचं आहे डायरेक्ट की तुमची ई केवायसी व्हायची आहे। इथे तुम्ही बघू शकता ई केवायसी डनच्या पुढे नो दिसत आहे
आधार सीडिंगच्या पुढे नो दिसत आहे, स्टेटसच्या पुढे डिॲक्टिवेट दिसत आहे, म्हणजे एकदम पूर्णतः तुमची KYC झाली नाही आहे, तुम्ही इथे बघू शकता. चला तर मी तुम्हाला आता करून दाखवणार आहे. इथे तुम्हाला डू KYCवर क्लिक करायचं आहे. इथे तुम्हाला राशन कार्ड नंबर टाकायचा आहे आणि सर्च ऑप्शनवर क्लिक करायचं आहे. सर्च ऑप्शनवर क्लिक केल्यावर इथे बघू शकता तुम्हाला इथे लिंक आधार कार्ड आणि मोबाईल नंबर. इथे आधार कार्डचाही तुमचा मोबाईल नंबर लिंक असला पाहिजे. इथे तुम्हाला वर क्लिक करायचं आहे. आधार कार्डाचे मोबाईल नंबर या ऑप्शनवर तुम्हाला क्लिक करायचं आहे. बघू शकता इथे लिंक आधार आणि मोबाईल नंबरवर क्लिक केल्यावर तुम्हाला इथे आधार नंबर टाकायचा आहे आणि या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे आणि सेंड OTP न्यूवर क्लिक करून तुमचा जो नंबर लिंक असणार आहे आधार कार्डसोबत तो लिंक त्या नंबरवर एक OTP जाणार आहे. तो OTP ॲटोमॅटिक फिलअप होऊन इथे सबमिट होऊन जाणार आहे आणि तुमची KYC होऊन जाणार आहे. पेजवर बॅक आल्यावर तुम्हाला सगळ्यात अगोदर इथे राशन कार्ड नंबर टाकायचा आहे. राशन कार्ड नंबर टाकल्यावर एक कॅप्चा टाकायचा आहे आणि सर्चवर क्लिक करायचं आहे. इथे तुम्हाला समजून जाणार आहे की तुमची KYC झाली आहे की नाही. तर हे सर्व तुम्हाला इथे फिलअप करायचं आहे. इथे फिलअप केल्यावर तुम्हाला सर्चवर क्लिक केल्यावर तुम्हाला खाली येऊन जायचं आहे. इथे बघू शकता खाली आल्यावर इथे तुम्हाला सर्व एरिया हा ग्रीन दिसणार आहे, म्हणजे तुमची KYC झाली आहे. इथे बघू शकता तुम्हाला सर्व एरिया हा तुमचा ग्रीन दिसणार आहे. इथे बघू शकता KYC डनच्या पुढे यस लिहिलेलं आहे, आधार सीडिंगच्या पुढे यस लिहिलेलं आहे, स्टेटसच्या पुढे ॲक्टिवेट लिहिलेलं आहे. इथे तुम्ही सर्व माहिती तुम्ही इथे बघू शकता. तर इथे तुम्हाला हे डाउनलोडसुद्धा इथे करू शकता. तुम्ही राशन कार्ड तुम्ही इथे डाउनलोडसुद्धा करू शकता. कोणत्या स्टेटमध्ये हे मित्रांनो ऑनलाईनसुद्धा होते आणि कोणत्या स्टेटमध्ये हे ऑफलाईन करावं लागते राशन शॉपवर जाऊन. तर याची तुम्हीसुद्धा एक काळजी घ्या. तर आता आपला व्हिडिओ इथे सेंड करूया. भेटूया पुढच्या व्हिडिओला. तुम्हाला काही अडचण आल्यास नक्की माझ्या कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा मला. थँक्स फॉर वॉचिंग. अशाच प्रकारचे नवीन व्हिडिओ पाहण्याकरता KBTech मराठी चॅनलला जरूर सबस्क्राईब करा. थँक्यू.